अथवा निलागे निसरडा, तपो दुर्गाचा आडकडा, झोंबती तपये चाडा जयाचिया। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थाने यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि या गीतेच्या उपदेशामध्ये भगवान परमात्म्याने आपलं हृदगत जे प्रगट केलेलं आहे, 6व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी योग सांगितलेला आहे। तो योग कसा करायचा, का करायचा, योगाचं फल काय, हे सगळं भगवंतांनी सांगितलं। नंतर अर्जुनाने एक शंका विचारली, योग करत असताना जर मृत्यू आला तर कोणती गती प्राप्त होते, त्याचंही उत्तर झालं। योग करणं कसं कठीण आहे अर्जुनाने सांगितलं आणि त्याच्याकरता चंचल मनाला कशा पद्धतीने आवरायचं याचंही वर्णन झालं। आता आपण शेवटच्या श्लोकाकडे निघालेलो आहोत, तेव्हा भगवान परमात्म्याने या योगाची स्तुती केलेली आहे। 46व्या श्लोकात स्तुती केली, त्याचं आपलं चिंतन सुरू आहे। भगवान परमात्मा म्हणतात, बाबा तपस्वी असतील, ज्ञानी असतील, कर्मी असतील, त्यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे। एखादा मनुष्य तप करत असेल पण ते तप जर त्याला परमात्मा स्वरूपापर्यंत घेऊन जात नसेल तर ते तप श्रेष्ठ तप नाही। उगाच दुसऱ्या एखाद्याने तप केलं म्हणून आपण तप करायचं, त्या तपाला काही जास्त किंमत नाही, उलट त्याने आपल्या शरीराला त्रास होतो। तो जेवत नाही म्हणून मी जेवत नाही, अरे पण तो जेवत कशा करता नाही हे आपण माहिती करून घेतलं पाहिजे। किंवा एखादं तप असेल, पूर्वीच्या काळामध्ये राक्षससुद्धा तप करत होते। 36,000 वर्षे हिरण्यकश्यपूने तप केलं, पण कशा करता? एवढ्याच करता तप केलं की मी बलवान झालो पाहिजे, मी सामर्थ्य संपन्न झालो पाहिजे, सगळं जग माझ्या ताब्यात आलं पाहिजे, देवा करता नाही। तो म्हणायला लागला, मीच देव आहे, माझीच पूजा करा, नाव घेऊन येदी देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे। अहो रावणाने सुद्धा तप केलं नाही का सांगा? पूर्वीच्या काळामध्ये राक्षससुद्धा तप करत होते। किती तप केलं त्या रावणाचं वर्णन आलं आहे, 1000 वर्ष त्याने तपश्चर्या केलेली आहे। पण जरी त्या रावणाचं तप केलेलं असलं तरीसुद्धा त्या तपाला तप म्हणता येईल का? जो दुसऱ्याला त्रास देण्याकरता तप करतो, दुसऱ्याला पीडा देण्याकरता तप करतो, त्याचं खरं तप नाही, तो तपी खरा तपीच नाही आहे। ज्ञानोबाराय तपाची व्याख्या सांगतात, स्वरूपाचिया प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा, आटनी करणे विरा ते चितप, बुद्धीचे वैभव एका केशवराजे सकळ सिद्धी। परमात्मा प्राप्त होणं ह्याच्यासारखं दुसरं तप नाही। देवासाठी जे जे काही केलं असेल ते सगळं तप। म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात, बाबा तपस्वी आहे त्याच्यापेक्षा मला योगी श्रेष्ठ वाटतो। ज्ञानी एखादा मनुष्य भरपूर असेल, सगळ्या जगाचं त्याला ज्ञान असेल, पण परमात्म्याविषयी त्याला ज्ञान नसेल, त्याला ज्ञानी म्हणताल का? नाही। ज्ञानोबाराय म्हणतात, मोर असतो मोर, आणि त्या मोराच्या सगळ्या अंगावर पिसा असतात आणि त्या पिसाऱ्यामध्ये डोळे असतात, पण जरी सगळे डोळे असले तरी त्या डोळ्याचा काय उपयोग आहे का? काय उभी आहे? मोरा अंगी आशेशे, मोराच्या अंगावर सगळी त्या ठिकाणी पिसं आहेत, पण एकली दृष्टी नसे,
त्याच्यामध्ये दृष्टी नाही, म्हणून त्याला डोळा म्हणता येत नाही. तसा एखादा मनुष्य खूप काही शिकला, व्याकरण शिकला, बाकी तर्क शिकला, बाकी सगळी शास्त्र शिकला, तर्कीय अति गाढा, व्याकरणी चोखडा, परे काय आत्मज्ञानी पुढा जात्यंदू जायचा. अहो त्याच्यासारखं तर्क कोणाला कळत नाही, त्याच्यासारखं व्याकरण कोणाला कळत नाही. सगळी शास्त्र त्याच्या मुखोद्गत सगळी शास्त्र आहेत. पण एवढं सगळं असलं तरीसुद्धा जर त्याला परमात्म्याविषयी ज्ञान नसेल तर भगवान म्हणतात मला त्या ज्ञानापेक्षा योगी श्रेष्ठ वाटतो. एक परमात्म्याला जाणलं की सगळं त्याने जाणलं, आणि परमात्म्याला जाणलं नाही, सगळं जाणलं तरी त्याने काहीच नाही जाणलं. म्हणून तपस्वीभ्यो दिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिका. कर्म करणारा मनुष्य असेल तो श्रेष्ठ आहे, परंतु कर्म कशा करताय हे जर त्याला माहिती नसेल तर तो कर्म करणारा श्रेष्ठ नाही. भगवंतानी त्या ठिकाणी हे वर्णन केलं. आपण हे सगळं वर्णन पाहून आलो आहे श्लोकामध्ये. उगाच आता मध्ये 7 दिवसाचा आपला अवधी होता म्हणून मी परत सांगितलं. हे आपलं सगळं झालं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर काय लिहिलं आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी योग कसा श्रेष्ठ आहे हे लिहिलं आहे. भगवंताने सांगताना श्लोकात काय सांगितलं आहे बघा, आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या बघा. ज्ञानेश्वरी पुढं असले तर दिसेल, नाही तर दिसणार नाही. भगवंतानी सांगताना काय काय सांगितलं? तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा योगी श्रेष्ठ, कर्म करणाऱ्यापेक्षा योगी श्रेष्ठ असं सांगितलं. पण भगवान परमात्म्याच्या या बोलण्यावर ज्ञानेश्वर महाराज लिहित असताना मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी योग कसा श्रेष्ठ आहे एवढंच सांगितलं. बाकीच्यांची नावं घेतली नाहीत. आणि भगवान ज्ञानेश्वर महाराज लिहित असताना त्या ठिकाणी योग का श्रेष्ठ आहे हे सांगितलं. कारण कधीकधी साधनाचं श्रेष्ठत्व सांगून साध्य श्रेष्ठ हे सांगितलं जातं. हो, साधनाचं श्रेष्ठत्व सांगायचं. एवढं जर साधन श्रेष्ठ आहे तर त्याचं साध्य किती श्रेष्ठ असेल असं सांगायचं. म्हणून ज्ञानोबा त्या ठिकाणी म्हणतात, आपण का एक ओवी याच्या अगोदरची पाहून आलो, का जे वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी गा. ज्या वस्तू करता, जे वस्तू लागी, परमात्म्याला वस्तू असं म्हटलं आहे. कारण जे वास्तव असतं तीच खरी वस्तू. बाकीच्या सगळ्या जरी वस्तू असल्या तरी त्या वास्तव नसल्यामुळे त्यांना वस्तू म्हणता येत नाही. परमात्म्याला वस्तू असं अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव वस्तू. मनाचं वर्णन करताना आली ओवी बघा, वाया मन हे नाव, हेरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. वस्तूला जीवदशा प्राप्त ज्या कल्पनेमुळे होते त्याला म्हणायचं मन. परमात्म्याला वस्तू का म्हटलं? वस्तू म्हणजे जे वास्तव आपलं स्वरूप आहे त्याला म्हणायचं वस्तू. परमात्मा हे जीवाचं वास्तव स्वरूप आहे. परमात्मा हा जीव हा परमात्मा स्वरूप आहे. आणि म्हणून अशी वस्तू, त्या वस्तूच्या करता काही जे ज्ञानी असतात, ज्ञानयोगी आहेत, ज्ञानी लोक असतात, ते काय करतात? बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, ज्ञानाचं चिलखत घालतात आणि झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी गा. या प्रपंचामध्ये राहून युद्ध करतात, लढतात. हे प्रपंच म्हणजे एक प्रकारचं समरांगणच आहे. सारखं युद्ध करावं लागतं माणसाला, संघर्ष करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आंतरबाह्य जग आणि मन, जगाबरोबर युद्ध करावं लागतं, संघर्ष करावा लागतो. कारण परमार्थ करायचा म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध त्या ठिकाणी वागायला लागतं. त्यामुळे जगामध्ये राहत असताना आपण करतो त्याला लोक विरोध करतात. नामस्मरण करायला लागला, चिंतन करायला लागला
भक्ती करायला लागला. अहो त्या प्रल्हादाला किती विरोध झाला. तसं प्रत्येकाला चांगल्या कार्याकरता विरोध होतो. देवाचं कार्य करायला लागला, परमार्थ करायला लागला तर बाहेरचे विरोध करतात, नवे नवे आपल्या आतले विरोध करतात. मन म्हणतो नको, बुद्धी म्हणते नको जायला देवाकडे, कारण त्यांना हे आवडत नाही. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. जे जे हिताशी निके ते या इंद्रियाशी दुःखे. जे जे एरवी योगासारखे सोपे काय आहे, जे आपल्या हिताचं असतं ते या इंद्रियांना आवडत नाही. पण असं असताना मग युद्ध करावं लागतं. या इंद्रियांना विषयाकडून खेचून आणायचं आणि देवाकडे लावायचं. ते इंद्रिय म्हणतात नको, तरी ओढावं लागतं त्यांना. आणि मग हे ओढत असताना त्यांच्यावर युद्ध करावं लागतं. कामाबरोबर युद्ध करावं लागतं, क्रोधाबरोबर युद्ध करावं लागतं. तेथ आडवा वया आले, बोला, जे दोष वैरी धोपटिले तया माझी पहिले देहाहंकारू. काम अडवण्याकरता येतो, क्रोध अडवण्याकरता येतो. हो, जे तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावणी आला पाडी सद्वासनेच्या. यावं लागतं त्याला वरती. पण येत असताना यांना सगळ्यांना बाजूला सारत असताना काही हे सरळ सरळ बाजूला सरतात का? ज्ञाननिधीचे विषयदरीचे मारक जे येते कसा पुढं जातोय बघतो म्हणतात. पण त्याच्याकरता मग युद्ध करावं लागतं, त्यांना बाजूला सारावं लागतं. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे साधनं सगळी घेऊन मग यांच्याबरोबर युद्ध करावं लागतं. पण ज्ञानोबाराय म्हणतात युद्ध करत असताना यांनी काय केलं, कशा प्रकारे युद्ध केलं? बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, ज्ञानाचं वज्र कवच चिलखत धारण केलं. आपण हे सगळं झालंय आपल्यावर का? मी परत मुद्दाम सांगतोय. चिलखत जर असेल घातलेलं आणि तो जर युद्धामध्ये गेला तर मग त्याच्यावर घाव जरी पडले शरीरावर तर ते घाव शरीराला लागत नाही. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्राचा वर्षाव शाहीजे, जैतेशी जैसेची उरीजे अचुंबित. अचुंबित म्हणजे कसला स्पर्श न होता आपल्याला राज्य मिळतं. मग घाव पडले नाही का? अहो, संसार म्हटल्यानंतर घाव पडणारच आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात कैसेनी उघडी असावे शस्त्रवर्षी. अंगावरी पडता पाषाण, न सुहावे केवी ओढण, रोगे दाटल्या उदासपण हो कदेशी. मी सांगितलेली ओवी सांगा. कैसेने उघडई असावे शस्त्रवर्षी, 9व्याच अध्यायात तिथे अनित्यम सुखम लोकम त्या श्लोकावर बघा. जेत चहूकडे जळत वनवा, तेथुनी केविन निगिजे पांडवा. हां, संसार म्हटल्यानंतर हे सगळं चालूच असतं. कोण कधी द्वेष करील, कोण कधी निंदा करील, कोण कधी येऊन त्रास देईल, हे होणारच आहे. कारण याचंच नाव संसार आहे. तुम्ही या ठिकाणी संसारात आले आणि जर तुम्ही म्हणायला लागले नाही माझ्या जीवनात दुःख येणारच नाही, माझ्या जीवनामध्ये वाईट प्रसंग येणारच नाही, संपणार नाही. ना मनोदये धनंजया जया परी. पण अशा प्रकारे जरी असलं तरी सुद्धा कवच असावं आपल्याजवळ. युद्धात जाताना जो योद्धा असतो तो काय करतो? चिलखत घालून जातो. मी उदाहरण सांगितलं होतं, शिवाजी महाराज आतमध्ये चिलखत घालून गेले. या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, कैसे निवगडय असावे शस्त्रवर्षी. शतजर्जर नावे म्हणजे 100 ठिकाणी फुटलेली नाव. बसला पाण्यामध्ये नावेत कोणत्या?
100 ठिकाणी फुटलेली नाव आहे आणि पूर आलेली नदी, लांब नदी, आणि म्हटलं नाही आता निवांत झोपून पलीकडच्या तीराला जाऊ, जाईल का बुडेल. पण नावेत बसतानाच जर त्या ठिकाणी ते साहित्य घेऊन बसला, तरण्याचं साहित्य, तर तो बुडणार नाही. अगोदर त्यांनी ते फुगा बांधून घेतला, त्याला माहिती आहे फुटलेली नाव आहे. तसं युद्धात गेलाय, पण युद्धात जाण्याच्या अगोदरच कवच घातलं. तसं हा संसार म्हटल्यानंतर याच्यामध्ये घाव पडणार आहेत. कोण कधी घाव करील काय सांगता येत नाही, पण अगोदर आपलं ज्ञानाचं कवच घाला, नामाचं कवच घाला. आपण त्या ठिकाणी ज्ञानाचं कवच घालायचं म्हणजे काय करायचं, परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून घ्यायचं की बाबा हे सगळं जरी होत असलं तरी काय, आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखे देहीचा धर्म देही, आत्मा तो आत्मयाच्या ठाई, ऐसे देखणे ते पाही आन आहात. हे सगळं जरी होत असलं तरी आत्मस्वरूप मात्र याच्याहून भिन्न आहे, असंग, निर्विकार, नित्यशुद्ध, बुद्ध, मुक्त आहे. असं ज्ञानाचं कवच, भक्तीचं कवच, वैराग्याचं कवच, नामाचं कवच ज्याने घातलं आणि मग तो संसारात जरी राहिला, जरी आघात आला तरी त्याच्यापर्यंत पोचत नाही. आपल्यापर्यंत का पोचतो, कारण आपण कवच घातलं नाही अजून. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, जया काय का जिये एकी वस्तू लागी, बानोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी गा. ते झुंजतायत प्रपंचामध्ये, झुंजत जरी असले, संघर्ष करत असले तरी चिलखत घातलेलं आहे. जया एकी वस्तू लागी, त्या वस्तू करता सगळं चाललं आहे. एवढी ज्ञानी लोकांची झुंज चाललेली आहे. कोणाकरता चालली, वस्तू लागी, ज्या वस्तू लागी. श्लोकात हे आहे का हो? श्लोकात काय आहे बघा, श्लोक नीट डोळे उघडून. आनंदी महाराज श्लोकात असं भगवान परमात्मा म्हणतात, बाबा तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा योगी श्रेष्ठ, कर्मापेक्षा योगी श्रेष्ठ. आणि ज्ञानेश्वर महाराज काय लिहितात, जया वस्तू लागी. म्हणजे ज्ञानोबा रायांनी फक्त त्या ठिकाणी योगाचं महत्त्व सांगितलं आहे, वेगळ्या थोडंसं भूमिकेतून सांगितलं आहे. साधन श्रेष्ठ असतं, ते साधन हे लोक करतात, पण कशा करतात ती अवस्था प्राप्त करून घेण्याकरता. अथवा नी लागे निसरडा. आणखीन काही लोक, आता हे ज्ञानी लोकांचं सांगितलं, काही तपी लोक आहेत. श्लोकात भगवान म्हणतात ज्ञानापेक्षा योगी श्रेष्ठ. आणि ज्ञानेश्वर महाराज लिहितात की हे ज्ञानी ज्याच्या करतात त्या ठिकाणी हे सगळं प्रयत्न करतात. श्लोकात आलेलं आहे तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ. ज्ञानेश्वर महाराज लिहितात की सगळे तपस्वी ज्याच्या करता प्रयत्न करतात. अथवा नी लागे निसरडा, तपोदुर्गाचा आडकडा, झोंबती तपिये चाडा जयाचिया. बघा, अथवा किंवा दुसरे काही योगी आहेत, ते काय करतात, साधन करणारे आहेत, ते काय करतात, नीलागे निसरडा. निलागे म्हणजे आश्रयरहित, निसरडा म्हणजे घसरणारा. काय आहे तो, तपोदुर्गाचा आडकडा, तपरूपी किल्ल्याचा तुटलेला कडा आहे. झोंबती तपिये चाडा जयाचिया, जयाचिया चाडा तपिये झोंबती. म्हणजे ज्याच्या इच्छेमुळे हे सगळे तपस्वी लोक आहेत, तप करतात, ते परमात्मपद किती श्रेष्ठ आहे. त्या परमात्मा स्वरूपाचं वर्णन इथे ज्ञानेश्वर महाराज करतात. ते परमात्मा स्वरूप याला प्राप्त झालं योग्याला. काय असतं, किल्ल्यावर चढायचं असेल तर असं किल्ल्यावर चढता येत नाही बरं का. किल्ल्यावर चढण्याकरता एखादी वाट असते, रस्ता असतो. पण जो मुख्य रस्ता आहे, राजरस्ता, तो जर बंद असेल किंवा तो जर माहिती नसेल
तर मग दुसऱ्या रस्त्याने जावं लागतं. आता दुसरे रस्ते जे असतात ते सगळे किल्ल्यावरचे रस्ते म्हटल्यानंतर रस्ताच नसतो. मग काही लोक काय करतात, ते कड्याने चढतात. हो, ते तानाजी जे होते त्यांना त्या काय किल्ल्याचं नाव, कोंढाण्या, त्याच्यावर चढायचं होतं. मग ते कुठून चढले, कड्यावरून चढले. त्यांना चढण्याकरता म्हणतात बाबा, ते काय घोरपड सोडली त्यांनी वरती, आणि ती वरती गेल्यानंतर दोर लावला होता, त्या दोराला धरून चढले. तसं आता आपल्याला सुद्धा सगळ्यांना किल्ल्यावर चढायचं आहे. योगचळाचा निमथा वहिला पावे, यमनियमाचे डोंगर सागर. हां, आपल्याला त्या किल्ल्यावर जायचं आहे. वर परमात्मा स्वरूप आहे, पण परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता आता काही लोक राजरस्त्याने जातात, पण काही कड्याने जातात. मग काही लोकांनी तपरूपी कडा जो आहे तो स्वीकारला आहे. पण कसा आहे तपरूपी कडा, ज्ञानोबाराय वर्णन करतात बघा. निलागे निसरडा. तो कडा कसा आहे, निलागे म्हणजे त्या कड्यावर धरायला काहीच नाही, आश्रय, दोरसुद्धा नाही धरायला. काय ते एखादं वरती असेल असा हात धरायला काही नाही, सरळ चालायचं. काही ठिकाणचे बघा तुम्ही रस्ते कसे असतात. त्या बद्रीनाथ केदारनाथला आम्ही गेलो होतो, ते एका बाजूनी अशा कड्यातून रस्ते आहेत, आणि खाली बघितलं तर सगळं दरीच असते, आणि धरायला काही नाही. निलागे निसरडा. निसरडा म्हणजे घसरणार. थोडा जरी घसरला पार खाली दरीतच. अहो, काही घाटामध्ये कठडे लावलेले असतात म्हणून वाहनं अडतात, पण काही घाटात कठडे नसतात. तो कठडा नसला का वाहन जर घसरलं तर. तप नावाच्या तपोदुर्गाचा आडकडा म्हणजे तुटलेला कडा. का ज्ञानोबारायांनी तपाला आडकडा म्हटलं, तुटलेला कडा म्हटलं? का तपाला ज्ञानोबारायांनी आश्रयरहित घसरता कडा म्हटलं? कारण हा कडा असा आहे, तपाच्या द्वारे आपण परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो, परंतु तप करत असताना, केवळ तपाच्या द्वारे जात असताना, देवाकडे जात असताना घसरण्याची शक्यता आहे. करिता तपे काम क्रोध खवळती. तप करायला लागल्यानंतर काम क्रोध खवळतात. तप करत असताना रिद्धी प्राप्त होतात. ते मनुष्य तिथून घसरू शकतो. तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी विरक्तता सिद्धी आठवेना. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात थोडासा हा घसरणारा कडा आहे, कारण हे निघाले पण आश्रय नाही ना. तप जरी हे करत असले तरी आश्रय घेऊन जर तप केलं तर लवकर ते तप फलद्रूप होतं. काही योगी निराश्रय होऊन त्या ठिकाणी तप करायला लागतात. निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा, तुटलेला कडा आहे. कधी घसरेल मनुष्य काही सांगता येत नाही. झोंबती तपे चाडा जयाचिया. ज्याच्या करता, ज्याच्या इच्छेने हे सगळे तपस्वी लोक जे आहेत ते त्या ठिकाणी झोंबतात म्हणजे आम्हाला ते पद प्राप्त झालं पाहिजे, तप प्राप्त झालं पाहिजे अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये, आणि त्याच्याकरता ते खूप प्रयत्न करतात. जया ज्ञाना लागी गगन गिळतात योगी स्वर्गाची आडवंगी. पुढं काय? तपोदुर्गे ओलांडित ऋतुकोटी ओवांडित उलथोनी सांडत कर्मवल्ली. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा. जन्माचा सांडोवा टाकीत जे ऐसे जे ज्ञानी मुनीश्वराची उथानी वेद तुरुच्या पानोवानी हिंडताती. अनेक तपस्वी लोक आहेत हे भगवान ज्याच्या करता हे सगळं तप करतात. झोंबती तपे चाडा जयाचिया. ज्याच्या करता हे तप चालू आहे त्यांचं ते पद जे आहे, जे भजती आशी भज्य.
याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा. योग्याला काय प्राप्त होतं हे ज्ञानोबाराय सांगतात. योगी कसा श्रेष्ठ आहे हे सांगतात. हे सांगत असताना योग्याला जे पद प्राप्त होतं त्या पदाचं वर्णन ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे. जे भजती अशी भज्य म्हणजे भजन करणाऱ्यांच्या करता जे भजन करण्यास योग्य आहे. याज्ञिकांचे याज्य जे याज्ञिक ज्याच्याकरता यजन करतात असं याज्य असलेलं परमात्म स्वरूप ते आहे. एवं जे पूज्य सकळा सदा अशा प्रकारे जे पूज्य आहे. पूज्य म्हणजे पूजा करण्यास योग्य आहे. कोणाकोणाला पूजा करण्यास योग्य आहे? सकळा जेवढे काही योगी सांगितले त्या सगळ्या योग्यांना पूजा करण्यास योग्य परमात्म स्वरूप आहे. आणि सदा नेहमी पूजा करण्यास योग्य आहे. जे भजती अशी भज्य. भज शब्दाचा अर्थ आहे भजन करणे, सेवा करणे, आश्रय करणे. सेवाच करायची असेल, भजनच करायचं असेल, आश्रय करायचा असेल तर कोणाचा करावा? कोणत्या देवाचा? अनेक देव आहेत ना. काही लोक कोणाचा आश्रय करतात? संसाराचा आश्रय केला, संसाराची सेवा केली तर आपल्याला त्या ठिकाणी सुख प्राप्त होईल का? संसार जो आहे तो सेवा करण्यास योग्य आहे का? आश्रय घेण्यास योग्य आहे का? राहावं लागतं आपल्याला. आपण सगळं आपल्या वाट्याला आलेलं काम ईश्वराची सेवा म्हणून करत राहावं, पण कायम आश्रय करण्यास त्या ठिकाणी हा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या योग्य नाहीत. कारण एरती माईके नाही आदी अंती अवसानी. आश्रित राहून कोणावर चालणार नाही. मनुष्य आश्रित राहतो. नाही आपल्याला काय कमी आहे? हो, मला एवढी शेती आहे, मला काय कोणाच्या तोंडाकडे बघावं लागणार नाही. माझं एवढं मोठं घर आहे, माझ्या घरी एवढी माणसं आहेत, माझी मुलं अशी आहेत, माझे नातेवाईक असे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा नको नको म्हणा काळ आला जवळी ग्रास. काळाचीही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना राजा देशीचा अनेक सोयरी भली भली. हे सगळे काय कुठपर्यंत मदत करतील? अंतकाळ येत नाही तोपर्यंत मदत करतील. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. म्हणून हे सगळं करत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे, आश्रय कोणाचा घ्यायचा? भगवान परमात्मा सांगतात, बाबा गतीर भरता जो मज होय अनन्य शरण, या लागी शरणागता शरण्य मीच येऊ. मग इतर देव नाहीत का? आहेत. पण इतर देवाची जरी आश्रय घेतला तरी सुद्धा आपलं जन्ममरण कायमचं चुकणार नाही. कारण ते देव जे आहेत ते जन्ममरणात अडकलेले आहेत. इंद्रादी देवताचे करता भजन, ते देवाची मृत्यूग्रस्त पूर्ण. मा भजत्याचे जन्ममरण कोण वारी. जरी ते देव झालेले असले तरी सुद्धा त्यांना जन्ममरण चुकत नाही, म्हणून त्यांचा आश्रय घ्यायचा नाही. मग भजतयासी भज्य कोण आहे? परमात्म तत्व, परमात्मा स्वरूप आत्मतत्व. भजतयासी भज्य. याज्ञिकांचे याज्य. याज्ञिक लोक जे असतील ते सगळी याज्ञिक लोक आहेत, त्यांना यजन करण्यास योग्य असा जर कोण असेल तर तोच परमात्मा आहे. आपुला तो एकच आहे. तो याज्ञिक लोक सुद्धा सगळा यज्ञ करतात. हा कशा करता यज्ञ आहे हो? त्याच्या करतात, प्राप्ती करता. भगवान परमात्मा स्वतः सांगतात 9व्या अध्यायामध्ये, भोक्तारम यज्ञ तपसा 5व्या अध्यायात, सर्व लोक महेश्वरम, किंवा 9व्या अध्यायात 16वा श्लोक आहे, अहम ऋतुरहम यज्ञ स्वदाहम हम औषधम.
अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च 9वा अध्याय 24 त्याच्यावरच्या वया बघा. भगवान म्हणतात मीच सर्व यज्ञानां भोक्ता, मी सकळ यज्ञाच्या आदी. मी सकळ यज्ञाचा आदी आणि मीची अवधी. माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले, दुसऱ्या देवांची भक्ती करायला लागले. गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे देव पितरो देशे, माझे मज देती तैसे आनानी भावी. भावना वेगवेगळी ठेवली ना, मलाच मिळते सगळं शेवटी, पण त्यांनी भावना ठेवताना वेगवेगळ्या देवाच्या रूपात भावना ठेवली. वास्तविक पाहता मी सगळ्या यज्ञाचा यज्ञ जेवढे असतील त्या यज्ञाचा काय यजन करण्यास योग्य मीच आहे, पण मला चुकतात. अहो त्या भागवतामध्ये प्रसंग आलेला आहे. याज्ञिक लोक यज्ञ करत होते आणि गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा वनात गेलेले होते. सकाळी लवकर वनात गेलेले होते. तर गोपाळ म्हणायला लागले, देवा आम्हाला भूक लागली. भूक लागल्यानंतर देवाने त्या काही गोपाळांना सांगितलं त्या झाडावर चढा आणि बघा तुम्हाला धूर दिसतोय का. म्हणजे दिसतो. जिथं धूर दिसतोय तिथं यज्ञ चाललेला आहे आणि मीच सगळ्या यज्ञाचा मालक आहे. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताच्या प्रभुरेवच. जा तिथं जावा, सांगा ज्याच्याकरता तुम्ही यज्ञ करताय ना तो देव आलेला आहे आणि आता त्या देवाकरता तुम्ही काही अन्न द्या. मला भूक लागली, गोपाळांना भूक लागलेली असं म्हणून मागून घेऊन या. गेले ते गोपाळ. याज्ञिक यज्ञ करत होते, परंतु याज्ञिकांनी त्यांना हाकलून लावलं. कुठला आला कृष्णन राम, गवळ्याची मुलं तुम्ही सगळी, चालते व्हा. बारीक तोंड करून ते परत आले. म्हटले अरे देवा ते हे सगळे यज्ञ करत होते पण त्यांनी आम्हाला काय ओळखलं नाही, तुलाही कोण ओळखत नाही. भगवंतानी सांगितलं एक काम करा, आता पुढच्या दरवाजाने नका जाऊ, मागच्या दरवाजाने जा. मागच्या दरवाजाने काय आहे देवा. अहो मागच्या दरवाजाने त्यांच्या सगळ्या पत्न्या बसलेल्या आहे, यज्ञ पत्न्या. देवा कशाला आता आपला आजच्या दिवस उपवास धरू. मंडपात पुढच्या दरवाजाने गेलो तर त्यांनी काठी दाखवली, आता मागच्या दरवाजाने गेलो त्यांच्या बायका झाडू दाखवतील. भगवंतानी सांगितलं नाही, तुम्ही मागच्या दरवाजाने माझ्या म्हणण्याप्रमाणे जा. त्यांना मी अजून कळलो नाही पण यांना कळलेलो आहे. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच. हे पत्न्यांना कळलंय पण यांना नाही कळलं. यांचं सगळं अध्ययन झालं आहे, शास्त्रपाठ आहेत. बऱ्याच वेळेला प्रवचन पाठ, शास्त्रपाठ सगळं पाठ असतं पण क्रिया तशी नसते. काही काही लोक काहीच ऐकत नाहीत, काही वाचत नाही, पण त्यांचं अंतःकरण व्यापक झालेलं असतं. यज्ञपत्न्यांच्याकडे गोपाळ गेल्यानंतर गोपाळ एकदम पाहिल्याबरोबर लगेच धावतच आल्या. गोपाळांनो काय रे, कसं काय आला. अहो भगवान परमात्मा आलेत, बलराम दादा आलेत. असं म्हटलं की एवढा आनंद वाटला, धावत पळत अरे कुठे आहेत बलराम दादा, कुठे आहे भगवान परमात्मा, आम्हाला भेटायचं आहे, दर्शन करायचं आहे. अहो पण तुमचा यज्ञ चाललाय ना. अहो यज्ञ कशा करताय. अहम ही सर्व यज्ञानां, देवाकरताच यज्ञ आहे. मग आता देवाकडे गेल्यानंतर काय यज्ञ निघाल्या. पण हे पंडित जे होते त्यांनी पाहिलं, सगळ्या आपल्या पत्न्या देवाकडे निघाल्या. सगळं अन्न धान्य, अन्न घेऊन शिजलेलं हरेच्या हरे घेऊन चालायला लागल्या. आडवायला आले. कुठं चालला. अहो म्हटले ज्याच्याकरता आपण यज्ञ करतोय तो देवच आलेला आहे, आता तिकडेच गेलं पाहिजे. कोण देव आहे. तो देव आम्हाला माहिती नाही. त्यांनी सांगितलं तो देव खरा आहे. तो कसा आहे. जे भजती आसी भज्य याज्ञिकांचे याज्य. यज्ञोपहारा समजता. मी वाचोनी भोगता
कवन आहे. अरे सगळं कशा करताय. यज्ञ शब्दाचा अर्थ तेवढाच यज्ञ घेऊन सगळी कर्म जी आहे ती सगळी देवाकरताच आहेत. देवाकरता आहे म्हणून जर कर्म केलं तर सगळी कर्मच यज्ञ होतात. अहो जेवायचं जरी कर्म असलं, आपण अशी भावना केली आत देव बसलाय, आपण आहुती टाकतोय असं म्हटलं की जेवण यज्ञ होतं. चालताना नाम घेता वाट चाली यज्ञ होतो. बसताना अशी भावना केली परमात्म्याच्या मांडीवर मी बसलोय, बसणं यज्ञ होतं, झोपणं यज्ञ होतं. म्हणून भगवान परमात्म्याला त्या पंडितांनी ओळखलं नाही, पण त्या यज्ञपत्न्यांनी ओळखलं. म्हणून सगळे यज्ञ कशा करतायत हेही लक्षात ठेवलं पाहिजे. एवम जे अशा प्रकारे जे पूज्य सकळा सदा, अशा प्रकारे भगवान म्हणतात मी पूज्य आहे. पूज्य म्हणजे पूजा करण्यास योग्य. बाकीचे जरी पूजा करण्यास योग्य असले तरी लौकिकापुरते आहेत, पण खरं पूजा करण्यास योग्य जर कोण असेल तर परमात्माच आहे. म्हणून परमात्म्याची जी पूजा आहे ते सगळे करतात. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती स्तुती श्रुती शास्त्रे तेही यातेची स्तविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा मने तो हा जोडला सांगाती. सगळे भजन पूजन करतात कोणाचं, देवाचंच. म्हणून एवम जे पूज्य ऋषी ज्यांची पूजा करतात, देव ज्यांची पूजा करतात, पितर ज्यांची पूजा करतात, जीव ज्यांची पूजा करतात, सगळ्यांना पूज्य भगवान परमात्मा आहे. सकळ आणि सदा नेहमी पूजनीय आहे. एका वेळेस नाही, सतत. परमात्माच पूजनीय आहे, परमात्माच वंदनीय आहे, परमात्मा स्मरणीय आहे. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिही श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च सर्वदा असं म्हटलंय शुकाचार्यांनी. पूजनीय फक्त भगवान परमात्मा आहे. आपण पाहून आलो होतो त्या राजसू यज्ञाच्या सभासदामध्ये पूजा कोणाची करायची असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सहदेवाने सांगितलं विचार कशाला करता, इथे जर भगवान परमात्मा आहे तर दुसऱ्या कोणाची पूजा करायची. देव नसते तर ठीक आहे, देवाचं प्रतीक म्हणून आपण कोणाची तरी पूजा करतो, पण साक्षात परमात्मा या ठिकाणी असताना आता कोणाची पूजा करायची गरज नाही, देवाचीच पूजा करायची. पूजा करण्यास योग्य जर कोण असेल देव आहे. कशा करता हो हे सगळं सांगताय तुम्ही आम्हाला. ज्ञानोबाराय म्हणतात तोची तो आपण स्वये झाला निर्वाण, जे साधकाचे कारण सिद्ध तत्व. अशा प्रकारे जे परमात्मा स्वरूप आहे, जो परमात्मा आहे, कोण परमात्मा आहे त्या परमात्म्याचं वर्णन आतापर्यंत केलं. जे भजती आसी भज्य याज्ञिकांचे याज एवम जे पूज्य सकळ सदा, असं जे परमात्मा तत्व आहे, असा जो परमात्मा आहे तेची तो आपण स्वये झाला निर्वाण. तेच परमात्मा स्वरूप हा योगी होतो बरं का. आपण तेची तो आपण स्वये झाला निर्वाण, स्वतः त्या ठिकाणी झाला. निर्वाण शब्दाचा आहे अर्थ आहे अंतिम गती. अनेक ठिकाणी हा निर्वाण शब्द आलेला आहे. अशा प्रकारे सगळ्यांचे अंतिम गती असलेलं जे परमात्मा स्वरूप आहे तो परमात्मा स्वरूप हा योगी झाला. कसं आहे ते परमात्मा स्वरूप, जे साधकाचे कारण सिद्ध तत्व. सगळ्या साधकाचं कारण म्हणजे साध्य असं असलेलं ते साध्य म्हटलं इथे, पण ते सिद्ध तत्व आहे. असं असलेलं सिद्ध तत्व त्याने प्राप्त केलंय म्हणजे साध्य केलंय. कसं आहे ते परमतत्व, तेची तो आपण स्वये झाला निर्वाण. निर्वाण शब्द अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये आला आहे. बोला निर्वाण कशाला म्हणतात. ज्ञानोबराय अनेक ठिकाणी हा शब्द वापरतात. एक कर्मयोगू जाण ते तर साधक जन निपुण होऊन या निर्वाण
पावती वेळे निर्वाण शब्द इथे आला. निर्वाण म्हणजे परमात्मा स्वरूप. किंवा हे काजकीर निर्वाण परी अनेकही जे काही असाधारण ते अधिकाराचे ओढवेविन काय सिद्धी जाय मागे होई गेली आता. म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गतिमती मीची शरण्य तया त्रिशुद्धी मीची निर्वाण स्थिती ही मीची. निर्वाण शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. मग असा जो परमात्मा आहे याला निर्वाण का म्हटलं? व्यवहारात आपण हा शब्द वापरतो, त्यांचं निर्वाण झालं म्हणतो. ते खरं निर्वाण नसतं बरं का. जरी तो इथे मेलेला असला, स्थूल देह गेला तरी कायमचा अजून मेलाय का? जीवात्मा असतोच, त्याला पुढे गती प्राप्त होतच असते. मग निर्वाण खरं कोणतं? परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली की खरं निर्वाण, शेवटचा मुक्काम. आता निश्चिंतेने पावलो कधी फुंटलिया धावा तृष्णेची या. निर्वाण हे खरं निर्वाण आहे. नाहीतर नुसतं स्थूल देह पडला म्हणजे निर्वाण झाला असं समजू नका. तो फिरतच असतो. पुनरपि जननम हिंडता गवानेगा शिनलो येर झारी. पण परमात्माचं तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. हा मग निर्वाण बरं का. म्हणून असं निर्वाण म्हणजे परमात्मा स्वरूप. तोची तो आपण स्वये जाहला, तो स्वतःच परमात्मा स्वरूप झाला. कसं काय झाला? योग केला त्याने, योगाचा अभ्यास केला, चिंतन केलं परमात्म्याचं. आणि चिंतने गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. परमात्म्याचं सारखं चिंतन केलं तर तो जीव परमात्मा स्वरूप होतो. अहो साधी ती आळी असते, ती त्या भिंगुरटीचं चिंतन करते, ती येऊन टोचते तिला त्या मातीच्या घरात. तर तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी म्हटलं. नसलेली आळी जर त्या भिंगुरटीचं माशीचं चिंतन करून माशी स्वरूप होते, तर असलेला जीव देवाचं चिंतन करून देव स्वरूप नाही होणार का? आहेच तो मूळचा, पण त्याने भ्रमाने स्वतःला जीव मानलं आणि मग भगवंताचं चिंतन केलं, अज्ञान निवृत्त झालं, भ्रांती झाली की मग तो त्या ठिकाणी काय होतो? स्वतःच परमात्मा स्वरूप होतो. सोये जनार्दन तेची जाहले. हो, देवतीही बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. तुकाराम महाराज म्हणतात ते जनार्दन स्वरूप झाले, परमात्मा स्वरूप झाले. म्हणून तेची ते निर्वाण असा शब्द वापरला. तोची तो आपण स्वये जाहला निर्वाण, तो झाला. जे साधकाचे कारण सिद्ध तत्व तो जाहला. याचा अर्थ परमात्मा हा काही साध्य आहे असं कोणाला वाटेल? साध्य नाही, तो सिद्धच परमात्मा आहे. सिद्ध तत्व म्हटलंय. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत तैसे विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. आहे तो परमात्माच आहे. परमात्मा सिद्ध आहे, साध्य नाही. पण असला सिद्ध जरी तरी सुद्धा अज्ञान तयार झालंय. पाणी आहेच पण शेवाळ तयार झालंय. सूर्य आहेच पण ढग आलेली आहेत. मग ढग बाजूला काढा, शेवाळ बाजूला सारा. परमात्मा जसा आहे तसाच. म्हणून जे साधकाचे कारण सिद्ध तत्व, सिद्ध तत्व असलेला परमात्मा, परमात्मा स्वरूप तो झाला. परमात्मा स्वरूप त्याला प्राप्त झालं. आणि म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, मनोनी कर्मनिष्ठा वंद्यू
जो ज्ञानी आशी वेद्यू तापसांचा आद्यू तपोनाथू. त्याचं श्रेष्ठत्व किती आहे बघा. ओवी बघा, ओवी 479. ज्ञानोबराय सांगतात, म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू. म्हणून तो आता कर्मनिष्ठ लोक जे आहेत त्यांना वंदनीय झाला. ज्ञानी आसी वेद्यू, ज्ञानी लोक आहेत त्यांना जाणण्यास योग्य तो झाला. तापसाचा आद्यू तपोनाथू. जे तपस्वी लोक आहेत, या तपस्वी लोकाचा आदी तपोनाथ जर कोण झाला असेल तर हा योगी आता झालेला आहे. आता श्लोकाचं संपूर्ण भाषांतर ज्ञानेश्वर महाराजांनी ओवीत केलं आहे बघा. संपूर्ण श्लोकाचं भाषांतर. श्लोक बघा आनंदे महाराज. काय श्लोक आहे? हां, इकडे लक्ष द्या माझ्याकडे, म्हणजे ओवी सांगता येईल. मनोनी कर्मनिष्ठा वंद्यू. मनोनी म्हणजे काय? मनोनी बोला, का मनोनी? उगाच. मनोनी म्हणजे तोची तो आपण स्वय झाला निर्वाण. अरे ज्या परमात्म्याचा मी आतापर्यंत वर्णन केलं तो परमात्मा स्वरूप तो झाला. आणि म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू. कर्मनिष्ठ जेवढे लोक असतात त्यांना वंदन करण्यास तो योग्य झाला. कर्मनिष्ठ लोक जगात श्रेष्ठ आहेत, पण कर्मनिष्ठांच्या पेक्षाही आता काय झाला? श्रेष्ठ झाला. त्यांना वंदनीय झाला. कर्मनिष्ठ लोक कोणते कोणते आहेत? कर्म करणारे, कर्मावर ज्यांची आत्यंतिक निष्ठा आहे असे लोक आहेत. कोणते कोणते आहेत? आगा मनती संसारी यज्ञाधिक कर्म मग स्वर्ग सुख भोगीजे. म्हणून हे कर्मनिष्ठ आहेत. ब्रह्मदेव जरी झाले तरी ते सुद्धा कर्मनिष्ठ. पण हे सगळे कर्मनिष्ठ असतात. ब्रह्मदेवाचं त्यांचं पद आहे, इंद्रदेवाचं त्यांचं पद आहे, आणखीन कोणी कर्मनिष्ठ असतील. पण या सगळ्या कर्मनिष्ठांना तो वंदनीय झाला. का झाला? कारण या कर्माने जे प्राप्त करायचं आहे ते त्याने प्राप्त करून घेतलं. कर्मनिष्ठ एखादा मनुष्य असेल पण त्याला जर काय प्राप्त करायचं हे माहिती नसेल तर त्याची कर्मनिष्ठा काय उपयोगाची? कर्म जे आहे ते चांगलं आहे, पण कर्माचं फल फक्त चित्तशुद्धी करून देणं एवढंच आहे. चित्तस्य शुद्ध हे कर्म. हां, न तू वस्तू उपलब्ध आहे. चित्ताच्या शुद्धीकरता कर्म आहे. केवळ कर्मातच अडकला, कर्मातून बाहेरच निघाला नाही. कर्म कशा करता करायचे माहितीच नाही त्याला. काही लोक कर्म करतात, त्यांना विचारलं का कशा करता करता, काय माहिती कशा करता. आपण नेहमी उदाहरण सांगतो, टोपी कशा करताय? डोक्या करताय. डोकं कशा करताय? तो म्हणलं टोपी करता. तसं काम करायचं आहे कशा करता? एक जण म्हटलं काम जगण्याकरता करायचं. मग जगायचं कशा करता? म्हटलं काम करण्याकरता. खायचं कशा करता? म्हटलं जगण्याकरता. जगायचं कशा करता? याला कर्मनिष्ठ म्हणायचं. मग कर्म कशा करताय माहिती पाहिजे आपल्याला. कर्म करत करत कुठं जायचं आहे माहिती पाहिजे, किती करायचं आहे माहिती पाहिजे, कसं करायचं आहे माहिती पाहिजे, कुठं थांबायचं आहे माहिती पाहिजे. नाही तर कर्म करत करत त्या कर्म कचाट्यात सापडतो मनुष्य. पण ज्ञानोबाराय म्हणतात, आता हा जो काही योगी आहे त्याने परमात्मा स्वरूपाची प्राप्ती केल्यामुळे सगळे कर्मनिष्ठ याला वंदन करतात. अहो, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी प्रसंगामध्ये ब्रह्मदेव आले, इंद्रदेव आले आणि ते सगळे ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करतात असं वर्णन आलंय. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुढे. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मदेव स्तुती करतात तुमची. का ब्रह्मदेव स्तुती करायला लागले? त्याचं कारण ब्रह्मदेव म्हणायला लागले, आपण त्या ठिकाणी जरी ब्रह्मदेव असलो तरी आपल्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज वर बसले जाऊन परमात्मा स्वरूप झाले. म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू.
जो ज्ञानी अशी वेद्यू, जे ज्ञानी लोक असतील त्यांना वेद्य म्हणजे जाणण्यास योग्य हा झाला. कारण ज्ञानी लोक जरी असले तरी ज्ञानाला जाणण्यास योग्य परमात्मा तत्व आहे आणि ते परमात्मा तत्व हा झालेला असल्यामुळे आता हा सुद्धा ज्ञानी लोकांस जाणण्यास योग्य झाला. याला जाणलं की ज्ञान होणार आहे. म्हणून परमात्म्याला वेद्य असं म्हटलं. आता वेद्य म्हटलेलं असलं म्हणजे परमात्मा खरा वेद्य आहे असं नाही बरं का. का वेद्य म्हटलं परमात्म्याला ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे. याला वेद्य का म्हणतात बोला. जाणण्यास योग्य, पण का जाणण्यास? वास्तविक पाहता परमात्मा जाणला जातो का? अहो तो जाणणे स्वरूप आहे पण तरी जाणला जातो. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. तो जाणला जात नाही असा जाणला जातो. लक्षात घ्या. अविद्या निवृत्तीने उपलक्षित परमात्मा जाणला जातो, शुद्ध परमात्मा जाणला जात नाही. म्हणून त्याला वेद्य असं म्हटलंय. अनेक ठिकाणी वेद्य शब्द ज्ञानेश्वरीत आला आहे. कितीतरी ठिकाणी वेद्य शब्द आला. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानी लोकांना हा आता वेद्य झाला. आणि तापसाचा आद्यू तपोनाथू ज्ञानोबाराय म्हणतात, जेवढे काही तपस्वी लोक असतील त्या तपस्व्यामध्ये आद्य तपोनाथ, सगळ्यात तपस्वी लोकांचा नाथ हा झाला. आता ज्ञानी असतील, तपस्वी असतील, कर्मिष्ठ असतील, हे सगळे जरी असले तरी ह्या सगळ्यांना वंद्य हा झाला. कारण हाच स्वतः परमात्मा स्वरूप झाला. तुकाराम महाराजांचं वर्णन करताना रामेश्वर भट्टांनी वर्णन केलं आहे. किती जरी मोठा ज्ञानी असेल, किती जरी मोठा कर्मिष्ठ असेल, किती मोठा तपी असेल, तर तुकाराम महाराजांची सर त्याला येणार नाही. सरी न पवती तुकयाची. हो, काय ते प्रमाण? ब्रह्म तुकाशी आले ते आहे, पण परी सरी न पवती तुकयाची. हो ते झालं ना, मी म्हणलं ना, परिसरी न पोहती तुकयाची. असं एक प्रमाण आहे. मोठे मोठे दशग्रंथी असतील, अमुक असतील, तमुक असतील, परिसरी न पोहती तुकयाचे असं रामेश्वर भट्ट म्हणतात. याच्याकरता पाठांतरवली माणसं पाहिजेत आणि ती भानव पाहिजेत. परिसरी न पोहती तुकयाची. बोला. अशा प्रकारे परमात्मा स्वरूप तो झाला. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, काय एवढं त्याला स्वरूप प्राप्त झालं? ज्ञानोबाराय म्हणतात, पै जीव परमात्मा संगमा, जयाचे येणे झाले मनोधर्मा, तो शरीरीची परी महिमा ऐसी पावे. ज्ञानोबाराय म्हणतात, संगमावर आला तो. कोणत्या संगमावर आला? अनेक प्रकारचे संगम आहेत. त्रिवेणी संगम, 2 नद्याचा संगम असतो, 3 नद्याचा संगम असतो, 4 नद्याचा संगम असतो. पण बाकीचे जरी संगम असले, त्या संगमावर आपण गेलं तरी परिपूर्णता नाही आहे. तिथे तुम्हाला पुण्य प्राप्त होईल, चित्तशुद्धी होईल. संगमावर आलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी. त्रिवेणी संगमावर आला जाऊन म्हटला. कसं काय गेले हो त्रिवेणी संगमावर तुम्ही? आमच्या शेजारचे गेलते तेव्हापासून सारखं मनात सलत होतं म्हणून जाऊन आलो म्हटलं. त्रिवेणी संगमावर गेलाय पण चित्त कुठे? चित्त त्याचं तिथं नव्हतंच. पण हा जो संगमावर आलाय, हा कोणत्या संगमावर आला? आनंदी महाराज
अहो संगमावर कोणत्या आला? ओवी बघा, चालू ओवी. कोणत्या संगमावर आलाय? कुठे आहे संगम? हा कोणाकोणाचा संगम आहे? अहो ओवी बघा, वाचा मोठ्याने. जीव परमात्म संगमा, जयाचे येणे जाहले मनोधर्मा. हा संगम, बाकीचा त्रिवेणी संगम आहे, तिकडं जाऊ नये असं नाही बरं का, जावं माणसाने. संत संग घडतो, तीर्थाला आपल्याला पुण्य मिळतं, पण मोठा संगम आपल्या जवळ आहे, तोच माणसाने विसरू नये. सगळ्यात मोठा संगम कोणता आहे? जीव परमात्मा संगम. जीवाचा आणि परमात्म्याचा संगम होत नसेल तर कुठल्याही संगमावर गेले तर त्या संगमाचा फायदा होणार नाही. ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. जीव परमात्म संगमा हा खरा संगम आहे. बाकीचे जे संगम आहेत ते स्थूल संगम आहेत, चित्तशुद्धी करून देणारे असतील, पण आपल्याला पूर्णता प्राप्त करून देणारा खरा संगम जर कोणता असेल तो जीव परमात्म संगम. या संगमावर शक्यतो जीव जात नाही. जैसे तैसे. बाकीच्या संगमावर मनुष्य जाईल, पण या संगमावर शक्यतो मन जात नाही, बुद्धी जात नाही, कारण तिला माहिती आहे मी या संगमावर गेले की मी काय परत येणार नाही. कोणता संगम आहे? जीव परमात्म संगम. जीवाचा आणि परमात्म्याचा संगम. संगम म्हणजे एकत्र येणं. हा जीव जो आहे त्याने परमात्म्याचं चिंतन करत करत परमात्मा स्वरूप होऊन जाणं. जोपर्यंत जीव परमात्मा संगम होत नाही तोपर्यंत कृतार्थ नाही, खरं तीर्थस्नान नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात हा जो योगी आहे याने अभ्यास केला, चिंतन केलं, आणि त्याचा परिणाम असा झाला की तो संगमावर आला. जीव परमात्म संगमा, जयाचे येणे झाले मनोधर्मा. त्या संगमावर जायचं असेल तर कुठल्या मार्गाने जायचं? मनोधर्मा. मनाचे जे धर्म आहेत, मनाने चिंतन करायचं आहे, आणि मनाने चिंतन करत करतच जीव परमात्मा संगमावर जायचं आहे, परमात्मा स्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आली. असं जे मन आहे ते परमात्मा स्वरूपाकडे गेलं आणि परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालं की संगम प्राप्त होतो. ते एकरूप होणं याला संगम असं म्हटलंय. जीव परमात्मा संगमा, जयाचे येणे झाले मनोधर्मा. ज्ञानोबाराय म्हणतात हे त्याने केलं शरीरात असताना केलं का शरीर सुटल्यावर केलं? शरीरीची परिमहिमा ऐशी पावे. हे शरीरात असतानाच त्याला ही महत्त्व प्राप्त झालं. शरीरामध्येच त्या ठिकाणी येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. शरीर संयोगाच्या राती पहाट झाली. या शरीरात असतानाच त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाचं चिंतन करत करतो परमात्मा स्वरूप झाला. ऐशी महिमा पावे म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी होय अंतकरणे पंडुकुमारा. म्हणून अर्जुना बाबा तुला म्हणतो या कारणे, याच्यासाठी तू ते मी सदा म्हणे. तू सारखं मी तुला म्हणतोय. किती वेळा म्हटलं आत्तापर्यंत बघा गीतेत, तू योगी हो, योगी हो, योगी हो. योगस्थ कुरु कर्मानी तिथं म्हटलं योगी हो. आणखीन कुठं म्हटलं? तस्माद योगाय युज्यस्व योगस्थ कुरु कर्माणी. असं म्हणून तुला मी समत्वम योग उच्यते. म्हणून तुला अर्जुना म्हणतो बाबा या शरीरात असतानाच तुला मी म्हटलं की बाबा तू योगी हो. योगी हो म्हणजे अंतःकरणे शब्द वापरलाय. बाहेरचा योगी नाही झालास तरी चालेल, जटा नाही वाढवल्या तरी चालेल, भगवं नाही धारण केलं तरी चालेल, एकांतात नाही गेलास तरी चालेल, पण मनाने मात्र तू योगी हो.
याचा अर्थ मन समत्वाला येऊ दे, परमात्मा स्वरूपाकार तुझं मन होऊ दे. म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी होय अंतःकरणे पंडू कुमारा. तू आता योगी हो, असं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता उद्या शेवटच्या श्लोकावरचं चिंतन आपल्याला या 6व्या अध्यायाचं करायचं आहे. 6व्या अध्याय आपला संपणार आहे, पण उद्याच्या प्रवचनाची वेळ